नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लेखन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. स्क्रीनवर बघू शकता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी घडामोड आलेली आहे. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ताजी आणि महत्त्वाची घडामोड आहे. शेतकरी बांधवांनो, ही महत्त्वाची अपडेट आहे. बघू शकता कांदा खरेदीत पारदर्शकता येणार, लासलगाव येथे दक्षता समिती स्थापन, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. महत्त्वाची अपडेट, दक्षता समिती स्थापन करणे ही चांगली गोष्ट आहे. नाबार्डच्या खरेदीमध्ये याआधी खूप भ्रष्टाचार झाल्याने आम्ही ऐकले आहे. आता जर खरोखरच ही समिती काम करेल तर शेतकऱ्यांना फायदा होईल. पण नुसतीच समिती नेमून उपयोग नाही, कठोर कारवाई झाली पाहिजे. रवी होळकर कांदा उत्पादक लासलगाव, त्यानंतर राजेंद्र काळे कांदा उत्पादक आंबेगाव यांचं काय म्हणणं बघू शकता. बाजार समितीच्या आवारातच खरेदी झाली पाहिजे ही आमची जुनी मागणी आहे, कारण तिथे पारदर्शकता असते आणि आमच्या मालाला योग्य भाव मिळतो. बाहेर खरेदी होते तेव्हा दलाल आणि मध्यस्थांचा सुळसुळाट होतो आणि त्यात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. राजेंद्र काळे कांदा उत्पादक आंबेगाव. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शिवा पाटील सुरासे शेतकरी संघटना प्रतिनिधी टाकळी विंचूर. या ठिकाणी बघू शकता दक्षता समितीचे स्वागत आहे, पण यात केवळ सरकारी बाबूचा समावेश नसावा, शेतकरी प्रतिनिधींचाही या समितीत समावेश असावा अशी आमची मागणी आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्याच अडचणी थेट मांडता येतील. शिवाय खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी आणि योग्य वजनासह योग्य दराने कांदा खरेदी केली जावा. खरेदी बाजार समितीच्या आवारातच झाली पाहिजे, जिथे CCTV कॅमेऱ्याची सोय आहे आणि सर्व व्यवहार नोंदीसह होतात. शिवा पाटील सुरासे शेतकरी संघटना प्रतिनिधी टाकळी विंचूर यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.